नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग चालू केला मी 1-1:30 वाजता, कारण की आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे आणि छान आहे सगळ्यांसाठी. म्हणजे सगळ्यात जास्त माझ्या समूसाठी आणि सोनूसाठी बनणार आहे हा व्हिडिओ, कारण की मी बनवणार आहे त्यांच्यासाठी आज मक्काचा चिवडा आणि समूसाठी बनवणार हा मुरमुऱ्याचा चिवडा. तर तिला छान फिक्का बनवायचा आहे मला चिवडा, आणि सोनूला पण फिक्काच बनवायचा आहे. फक्त हळद आणि मीठ लावून बनवणार आहे मी दोघांचे चिवडे. तर हा चिवडा मला कालच बनवायचा होता ताई, पण काल आमचं चालू होतं मुरुम टाकण्याचं काम, त्याच्यामुळं काल काही शक्य झालं नाही, कारण की त्यांना सगळं तयार करून द्यायचं होतं. त्याच्यामुळं आज ते बाकीचं काम करू शकले आम्ही काल मुरुम टाकला तर म्हटलं आज आपल्याला वेळ आहे. आता समूला आंघोळ घातली, झोपू घातलं, सगळे कामं माझे आवरले, आणि आता सोनूला म्हटलं तू पकड कॅमेरा आणि मी करते व्हिडिओ. कारण की कालच्या व्हिडिओला भरपूर कमेंट होत्या की ताई तुम्ही व्हिडिओ चांगला काढा, म्हणजे व्यवस्थित दिसत नाहीये. तर माझा कॅमेरा पाठीमागून खूप खराब झालेला आहे ताई, त्याच्यावर पाय पडला होता तर. आणि आता सध्या तर मी काही कॅमेरा घेऊ शकत नाही, पण ज्या अँगलनं थोडंसं व्यवस्थित येईल तिथं बसून मी व्हिडिओ काढणार आहे. तर मी आज म्हटलं आपण बाहेर बसूनच सुरुवात करू, आणि मध्ये गेल्यावर दाखवता येईल की आपण कसा चिवडा करणार आहे. तर त्याच्यासाठी हे मुरमुरे आणि मक्काचे पोहे आणलेले आहे गावातून. कितीला आणलेले बेटा? 40-40 रुपयाला. तर दोन्ही पण 40-40ला मिळाले. आणि मी चिवडे खूप थोडे थोडे करणार आहे, म्हणजे थोडासा मुरमुऱ्याचा आणि थोडासा मक्याचा. उद्या परवा परत करायचं काम पडलं तरी चालतं, आता उन्हाळ्यामुळे जास्त खात नाही. पण मग समूला मुरमुरे खूप आवडायले, खाली टाकलं की वेचून खायली, त्याच्यामुळे म्हटलं तसे खाल्ल्यापेक्षा तिला पिवळे करून दिले तर जास्त चविष्ट लागत. तर हे छान आणले त्यांनी 80 रुपयाचे 2 पुडे. आणि आत्ता पळत पळत जाऊन आणला छान छान ताजा कढीपत्ता, जिथं मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला आमच्या चुलत सासूबाईची. इथं किती कढीपत्त्याचे छोटे छोटे झाडे, आणि बिलकुल याच्यावर धूळ पण नसते बघा, एवढा उन्हाळा असून एकदम स्वच्छ आहे. तर आता सोनू गेला होता कढीपत्ता आणायला. आणि इकडे घेतले त्याच्यासाठी शेंगदाणे, हे मक्याच्या पोळीसाठी बरं का. समूच्या याच्यात काहीच जाणार नाही, सोनूच्या याच्यामध्ये. आणि दरवर्षी आम्हाला घरचे शेंगदाणे असतात, आम्ही शेंगाव लावतो. तर ह्या वर्षी माझी डिलिव्हरी झाल्यामुळं ते काही शक्य झालं नाही, तर आम्हाला हे विकतचे शेंगदाणे आणावं लागते. तर त्याच्यामध्ये किती घाणे दाखवते मी, हे बघा. आणि खूप खूप शेंगदाणे खवट निघतं बघा ताई, हे बघा शेंगदाणे. एवढ्या शेंगदाण्यामध्ये 7-8 शेंगदाणे खराब निघून जातात. तर किलोमध्ये विचार करा किती शेंगदाणे खराब निघत असेल. आणि जेव्हा आमचे घरचे असतात तेव्हा एकही शेंगदाणा खराब निघत नाही, खूप चविष्ट असतात. लाल शेंगदाणे वापरतो आम्ही. तर आपण दाखवणार आहे आता समोर, कारण की आपण ह्या वर्षी खूप मोठा भुईमुग लावणार आहे, 12 महिन्यापेक्षा पण आपल्याला जास्त गेला पाहिजे. तर इकडे छान असे शेंगदाणे निवडून घेतले मी. तर एवढे खराब शेंगदाणे निघाले बघा, हे बघ. तर याचं काहीच नाही होऊ शकत, त्याला टाकूनच द्यावं लागणार आहे. हे जे बाकीचे राहिलेले हे आपण सोनूच्या चिवड्यात टाकणार आहे. तर चला, घरामध्ये ठेवलेली मी कढई गरम करायला, म्हणजे पटपट होईल म्हटलं, कारण की समू झोपलेली तोपर्यंतच आम्हाला चिवडा करायचा आहे. नंतर काही ती काम करू देत नाही. काल तिच्यामुळं आणि मुरमामुळं काही आपला व्हिडिओ झाला नाही चिवड्याचा. तर बाकीच्या ताई म्हटल्या असं, कालच सांगितलं होतं ताईंनी की आज आम्ही चिवडा बनवणार आहे, पण कामानिमित्त काही करणं झालं नाही कामामुळं. हे बघा, थोडे सारे घाण निघाली, ती घाण टाकून देते. आणि चला आपण मध्ये आता चिवडा करू. तर मी काही लाईट चालू केला नाही बघा. समोर इथं मस्त शांत झोपलेली बघा एसीच्या हवामध्ये, आणि लाईट पूर्ण बंद केलेली आहे. नाही तर मग लाईट बघितल्यावर ती लगेच उठून बसती. आता ती जोपर्यंत झोपलेली तोपर्यंत आम्ही लगेच चिवडा करून घेतो. तर चला. तर इकडं बघा, छान अशी कढई गरम करायला ठेवलेली आहे मी. तर समूसाठी हे छान मुरमुरे स्वच्छ करून घेतले. भडंग मुरमुरे सांगितले होते, पण त्याच्यामध्ये असे निघाले बघा. आता बघू हे कसे लागते, चवदार लागते काय. भडंग असते तर आणखी चविष्ट लागले असते, आणि मस्त मोठे मोठे राहते ते. तर याला छान आता भाजून घेते मी मस्त. इकडे टाकली मी आता कढईमध्ये. खूप लवकर भाजणार येते, कारण की कढई अगोदरच गरम झालेली आहे. हे सगळे त्यात टाकून घेते बघा. मी याला छान असं भाजून घेते मस्त खमक. तर बघा ताई, किती छान असे मुरमुरे आपले भाजले. आता याला इकडं स्वच्छ ताटात मी काढून घेते, आणि परत कढई त्याच्यावर ठेवून देते. तर हे बघू शकता किती छान मस्त खमक भाजून घेतले. आता इकडे मी टाकते याच्यामध्ये तेल. अगोदर कोणाचा चिवडा करते तू? अगोदर छोटी आहे ना समू, हा समू छोटी आहे ना, हा अगोदर समूचा नंतर तुझा. बर. ती उठली का रे?
तिने ती झोपलेली झोपलेली आहे. लक्ष ठेव, तिकडे कोणीच नाही. ताई सोनूज बाप्पा गेलेले पोस्टामध्ये आणि मी सोनू काढते व्हिडिओ. आई पण गेलेले शेतामध्ये. तर त्याच्यामुळे समूपाशी कोणीच नाहीये आणि समूला टाकलेले आम्ही तिकडच्या रूम मध्ये. तरी तिची एक गोष्ट मला लय आवडती, ती उठल्याच नंतर नुसती हलत बसते, नाही, जागीच बस, जागेची हालत नाही. खूप पण जागीच बसते. तर इकडे बघा, आपण असतो तेव्हा तिकडे तिकडे चढती, इकडे जाती. आता मी थोडी शेगडी बंद करते कारण की तेल खूप तपलेले. समोरच्या याच्यामध्ये काय काय टाकणार आहे? तर समोरच्या याच्यामध्ये टाकणार आहे बघा ताई मी ही मोहरी, थोडंसं जिरं आणि हा कढीपत्ता आणि हळद. तर सगळ्यात अगोदर मी छान असं तेल इकडं गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये मोहरी टाकली, नंतर टाकलं जिरं, नंतर टाकलं खूप मोठा कढीपत्ता. त्याला छान असं हलवून घेतलं. इकडं बाजूला थंड करायला ठेवते. जास्त जळलं पण नाही पाहिजे, कारण की जास्त जळलं तर त्याची चव चालल्या जाती. त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, मस्त थोडेसे पिवळे झाले पाहिजे आणि त्याला छान असे हलवून घेणारे. वास तर खूप छान आला बघा. आणि काहीच नाही जळू दिलं त्याच्यामधलं, लगेच खाली उतरून घेतलं मिश्रण. आता मिश्रण मी टाकते मुरमुऱ्यामध्ये. हा, तर इकडं कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि हळद हे सगळं आपण टाकतोय समोरच्या चिवड्यामध्ये. तोपर्यंत इकडे आपण कढई ठेवून देऊ आणि माझ्या चिवड्याला लागू. तसं सोनूच्या चिवड्यासाठी इकडे तेल टाकून घेतलं मी बघा. तर त्याचं तेल गरम होईपर्यंत आपण याला छान मिक्स करू. अशा प्रकारे मिक्स करतो मी लगेच त्याच्यामध्ये मीठ पण टाकून. समोरच्यात मीठ कमी टाकायचं ना? हो, तिच्या याच्यामध्ये मीठ कमी टाकायचं कारण की ती मीठ कमी खाते. थोडस माझ्या त्याच्यामध्ये एक शिल्लक टाक. नाही बेटा, मीठ जास्त खात नसते सोनू. सगळ्यात ताई त्याला कमेंट करून सांगा की मीठ जास्त खात नसते, तो खूप मीठ खातो ताई. आता याला मी छान काढून बाउलमध्ये नाही तर कशामध्ये ठेवते, कारण की तुझा पण चिवडा आपल्याला याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचा आहे. तिच्या याच्यामध्ये काही शेंगदाणे वगैरे टाकले नाही कारण की ते तिला चावतच नाही त्याच्यामुळं. तर असं झालं बघा समोरचा चिवडा. तर सोनूसाठी घेतले मी इकडे मक्याचे पोहे व्यवस्थित करून, म्हणजे स्वच्छ करून. आणि आता मी हे तळून घेते छान. एक टाकून बघते आधी तेल गरम झालं का. झालं गरम. इकडे घेते मी पटपट तळून. मला आहे ना हे मक्काच्या पापड्या खूप आवडतात. आपण बाजारातून चिवडा आणत नाही का, त्यातले मी निवडून निवडून खातो. पापड्याच खातो बघ. हा, लय भारी लागतंय. तर माग पण आम्ही त्या रूम मध्ये राहत होतो का, तेव्हा पण एकदा केलाच मम्मीने असा चिवडा. तर समूह अजून पण झोपलेली आहे आणि आमचा चिवडा उजर पण झोपलीच पाहिजे, नाही तर मग ती येऊन बसन चिवडा ओढायला. हा. सकाळी एक तिची गंमत सांगते ताई मी सकाळी स्वयंपाक करत असताना तिला असं बसवलं, म्हटलं खेळता येईल लेकरू. आणि सोनूला खायची होती आज फिक्की मटकी, है ना रे. त्याच्यासाठी आम्ही फिक्की त्याला मिठात मटकी करून ठेवून दिली प्लेटीत. तिने तिच्या हातानेच चालू केली ती खायची. तिला चावत पण नव्हती, तशीच गिळून घेतली थोडीशी. पण तिला आम्हाला कळालं तिला आवडती. आता थोडीशी घासभर का व्हायना तिला ठेवायची मी. तर अशा प्रकारे पूर्ण तळून घेते मम्मी. इकडे घेतले बघा ते मक्याचे पोहे तळून मी छान असं, बघू शकता. जास्त काही तेलकट झाले नाही, बिलकुल तेल दिसत नाही जास्त खाली. हे बघा मस्त झाले. आता मी याच्यामध्ये छान शेंगदाणे पण तळून घेते बघा. छान तळून टाकले चविष्ट लागते सोनू. जास्त पण नाही तळले गेले पण तर खाऊ वाटत नाही मग. बस का रे? बस थोडे तळू देऊ का? हा, थोडे कच्चे बिन लागले पाहिजे. वरती हो, थोडेसे तळू देते. तर इकडे समोसा पण चिवडा रेडी झाला आणि थोड्या वेळात माझा पण होणार आहे. दोघं भाऊ बहीण खाणार आहे. समोर उठल्याच नंतर समोर खाऊ घालू आपण. किती आनंद होईल ना तिला, काहीतरी दिलं वेगळं आज म्हणून मला. तर सोनू मला वाटते बस झालं बेटा. बस खूप झाले आता. हो ना, हे बघ. हा बस. तर मी इकडे काढून घेते शेंगदाणे. तर इकडं बघा शेंगदाणे ठेवले मी असे निथरायला. म्हटलं थोडंफार तेल असलं तर खाली येऊन जाईल
आणि तोपर्यंत इकडे तयारी करून घेतली. इकडे जिरं घेतलं, इकडे घेतली मोहरी, हळद, मीठ आणि कढीपत्ता. त्याचा पण चिवडा मी फिक्काच करणार आहे. तर आता इकडे टाकलं जिरं आणि मोहरी. तर छान जिरं मोहरी तळती बघा. लगेच त्याच्यामध्ये टाकून देतो कढीपत्ता आणि त्याला छान हलवून देतो मस्त. आणि थोडीशी हळद पण टाकते, थोडीशीच टाकली हळद, कारण की या चिवड्याला जास्त काही हळदीची गरज राहत नाही. आणि आता करून घेऊ मिक्स. आता करून घेऊ परत मिक्स समोसारखं. वास छान आला ना, मस्त आला. आणि शेंगदाणे पण आता मी याच्यात टाकून देते ताई. बघा मस्त. तर इकडं बघा सगळं साहित्य मी टाकून घेतलं. आता घेतलं मीठ, मीठ पण टाकणार आहे. आता याला छान मिक्स करून घेते बघा, म्हणजे त्याला मीठ वगैरे व्यवस्थित लागल. बघू शकतो थोडी शेंगदाणे जास्त झाले काय बरा. नाही ते एका ठिकाणी झाले म्हणून चौकड मिक्स झाल्याच्या नंतर चांगली दिसेल. त्याला आता छान एकदा मिक्स करून घेते, मग दाखवते तुम्हाला कसा दिसतोय तो. तर बघू शकता ताई, सोनूचा पण चिवडा किती सुंदर दिसतोय हे बघा. तर हा आहे माझ्या सोनूचा चिवडा आणि हा आहे माझ्या समूचा चिवडा. तर पहिले एकटा सोनू होता म्हटल्यावर काही पण गोष्ट एकच करावं लागत होती. आता दोघं असल्यामुळं दोन करावं लागत्या. तर दोघांचे चिवडे तुम्हाला आवडले का कमेंट करून सांगा. तर झाले बघा ताई आपले चिवडे तयार. हा झाला सोनूचा आणि दाखवते हा झाला समू दीदीचा. तर सोनू दोन्ही पण चिवडे खाऊन त्याची टेस्ट सांगणार आहे की खरट आणि कसे झाले तर चवदार झाले का. तर मी सगळ्यात अगोदर समूचा चिवडा देते त्याला थोडासा. हे घे बा, खरं खरं सांगायचा, तसं काही नाही, व्हिडिओ आहे म्हणून चांगले झाले असं म्हणून. चिवडा एकदम मस्त झाला. आणि आपला सांगा आता. छान झालं ना. आता याला मी झाकून ठेवणार आहे. एक नंबर झाला. आता मी याला झाकून ठेवणार आहे. तर आजचा व्हिडिओ छोटाच होता बघा ताई, कारण की मी त्याच्यात काही वेगळं तुम्हाला दाखवलंच नाही, फक्त सोनूचा आणि समोरचा चिवडा दाखवलेला आहे. तर तो चिवडा मी बरोबर केला का नाही, तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा. आणि लवकरच मी नवीन फोन घेण्याचा प्रयत्न करेन, कारण की मी तुम्ही म्हणत असाल की ही घराला खर्च करते आणि फोनसाठी नाही. तर ते गरजेचं आहे, कारण की त्याच्यात मला राहायला जायचं आहे आणि हे पण गरजेचं आहे. तर सोनूच पप्पा म्हणे महिना दीड महिना तू थांब, मी तुला एखादा हलका भारी फोन घेऊन देईन. तर ते मला देणार आहे. तोपर्यंत जसं माझं अँगल जिकून चांगलं आहे तिकून घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि व्हिडिओ चांगला बनवायचा प्रयत्न करेन. तर मला असाच सपोर्ट राहू द्या, माझे व्हिडिओ बघत जा आणि मला कमेंट करत जा. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढ्याला मी नाही माझ्याकडून रिप्लाय द्यायला गेला तरी मी छान असे लाईक करत असते. सगळ्यांच्या कमेंट बी वाचत असते आणि सगळ्यातही माझ्या भरभरून प्रेम करतात. त्यांचे खूप 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 धन्यवाद. आणि मला जसं जमतंय ना ताई मी तसं करते. मी काही शिकलेली नाही, माझी 10वीच झालेली आहे. त्या हिशोबाने मी जे बनवते ते मला वाटतं की बरं बनतंय, कारण की त्याला शिकलेलं मला बोलताना पण माझी तोते होते, मला बरेच शब्द बोलता पण येत नाही, पण मी बनवते की आपल्याला पण आलं पाहिजे आणि हळूहळू येईल मला चांगलं बनवता, अशी मी स्वतःकडून आशा करते. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडता का नक्की कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग आपला छोटाच होता. धन्यवाद. बाय. बाय.